यानंतरची बातमी आहे एबीपी माझाच्या इम्पॅक्टची। गडचिरोली येथील एमआयडीसी परिसरामध्ये एलटीबी बेव्हरेजेस या कंपनीच्या प्रस्तावित मोहफुलापासून दारूच्या कारखान्यासाठी गडचिरोलीमध्ये 9 मार्च रोजी जनसुनावणी आयोजित करण्यात आली होती। दरम्यान जनभावना लक्षात घेता एबीपी माझाने मोहापासून दारूचाच मोह का असं वृत्त प्रसारित केलं होतं आणि या वृत्ताची दखल घेत प्रदूषण नियामक मंडळ चंद्रपूरने 9 मार्च रोजी गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जनसुनावणी स्थगित केल्याचं पत्र जिल्हाधिकाऱ्यांना पाठवलेलं आहे। रजत वशिष्ठ आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। रजत, कशा पद्धतीने एबीपी माझाने ही बातमी दाखवली, लावून धरली आणि त्याचे काय परिणाम आता पाहायला मिळत आहेत? प्रज्ञा, गडचिरोलीमधील एमआयडीसी परिसरामध्ये एलटीबी बेव्हरेजेस या मोहफुलापासून इथेनॉल आणि पुढे दारू निर्मिती संदर्भातला जो कारखाना आहे त्याचा 1-1.5 वर्षापूर्वी गपचूपरित्या भूमिपूजन झालेलं होतं। तेव्हाही एबीपी माझाने या बातमीची घटनेची दखल घेत गुपचूपरित्या भूमिपूजन का करण्यात आला असा प्रश्न विचारला होता आणि त्याच्यानंतर अचानकच आता 1.5 वर्षानंतर त्या संदर्भातली जनसुनावणी जी आहे ती ठेवण्यात आलेली होती। गडचिरोली जिल्ह्यामध्ये 83,000 नागरिकांनी या संदर्भात स्वाक्षरी अभियान राबवलेला होता। अनेक ग्रामपंचायतींनी, ग्रामसभांनी या प्रस्तावित कारखान्याविरोधात भावना व्यक्त केलेली होती आणि त्यामुळे एबीपी माझाने यंदा सुद्धा त्या संदर्भातले प्रश्न उपस्थित केले आणि मोहफुलापासून इतर पौष्टिक पदार्थ बनवले जाऊ शकतात। मोहफुलाचा वापर करायचा असेल तर इतर कारखाने सुद्धा टाकता येऊ शकतात, अशा पद्धतीचे प्रश्न जे आहेत त्या बातमीच्या माध्यमातून उपस्थित झाले होते। आणि आता अशी माहिती समोर आली आहे की प्रदूषण नियंत्रण मंडळाने 9 मार्च रोजी असलेली नियोजित जनसुनावणी आहे ती पुढे ढकललेली आहे, ती रद्द केलेली आहे। त्यामुळे सध्या तरी प्रशासन एबीपी माझाने जो जनभावना समोर आणलेली होती त्याची दखल घेत आहे असं दिसून येत आहे आणि एक इम्पॅक्ट जो आहे तो एबीपी माझाच्या बातमीचा पुन्हा दिसून आलेला आहे। रजत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।